तुमच्याही आयुष्यात दुःख, त्रास आणि टेन्शन संपत नसतील तर हा व्हिडिओ एकदा नक्की बघा. मित्रांनो, दुःख नाही असा या जगामध्ये कोणताच माणूस नाही, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये माणसाला जगावं लागतं. कधी कधी आपलं मन सुद्धा मारावं लागतं. तुमच्या जीवनाला प्रेरणा देणारा हा व्हिडिओ एकदा नक्की ऐका. आपल्या डोळ्यात अश्रू तेव्हा येत नाही जेव्हा आपण कोणाला नेहमीसाठी हरवून देतो, पण आपल्या डोळ्यात अश्रू तेव्हाच येतात जेव्हा आपण स्वतःला हरवून सुद्धा कोणी आपल्याला महत्त्व देत नाही. कोणासाठी त्याग करणं कठीण नाही, कठीण असतं त्या माणसाला शोधणं जो तुमच्या त्यागाची कदर करेल. आपल्या आयुष्यामध्ये एक वेळ अशी नक्कीच येते, आपल्या मनामध्ये असलेल्या सर्व इच्छा अचानक संपून जातात. मग आपण कोणाकडे अपेक्षा ठेवत नाही. कोणी आपल्याशी बोललं काय आणि कोणी आपल्याशी बोलत नाही काय, या कोणत्याच गोष्टीचं दुःख आपल्याला होत नाही. खूप वेळा आपल्याला असं वाटत असते की वाईट केल्याची सजा फक्त वाईट मिळत असते, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण कधी कधी खूप चांगलं वागण्याची सुद्धा आपल्याला सजा मिळत असते. तुटलेलं मन हे तुटलेल्या काचेप्रमाणे असते. मग असं मन कोणावरही विश्वास ठेवत नाही आणि कोणाकडून अपेक्षा ठेवायला खूप घाबरते. कोणत्याही नात्यामध्ये जेव्हा जिद्द आणि अहंकार येतो तेव्हा ते नातं डगमगू लागतं आणि शेवटी अहंकार आणि जिद्द जिंकतो आणि नातं तुटून जातं. आपल्याला सर्वात जास्त त्रास तेव्हाच होतो जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीशी खूप काही बोलायचं असतं, पण नेमकं अशाच वेळी आपल्याला चूप राहावं लागतं. डोळ्यामध्ये खूप अश्रू येत असतात, पण हे अश्रू दाखवताही येत नाही. तेव्हा मन आकांत करून आतल्यात रडत असतं. साथ देणारी माणसं परिस्थिती पाहत नाहीत आणि परिस्थिती पाहणारी माणसं कधी साथ देतच नाहीत. तुम्हाला लागलेली कोणतीही वाईट सवय किंवा तुम्हाला जडलेलं कोणतंही वाईट व्यसन फक्त तुमचं आयुष्य बर्बाद करू शकतं. आयुष्यात कशीही परिस्थिती आली तरी स्वतःला कमजोर पडू देऊ नका, कारण तुम्ही कमजोर नाही, तुमची वेळ कमजोर आहे हे लक्षात ठेवा. कोणतीही वेळ कशी असली तरीही प्रत्येक वेळी तुम्हाला कोणी समजून घेणार नाही, पण तुम्ही तुम्हाला नक्की समजून घ्या, म्हणजे आयुष्यात तुम्ही कधीच हरणार नाही. आयुष्यात जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर फक्त इतकंच करा. कोणाच्याही समोर इतकं झुकू नका की तो तुम्हाला त्याचा गुलाम समजू लागेल. मनाची नाती पण खूप विचित्र असतात. सर्वात जास्त आपल्याला तेच रडवतात जे आपल्या मनापासून आपल्या खूप जवळ असतात. खरं बघितलं तर प्रेमामध्येच सर्वात जास्त खोटी वचने दिली जातात. आयुष्याची लढाई स्वतःच लढायची असते, कारण इथे साथ देणारे कमी आणि सल्ला देणारेच जास्त असतात. आपल्या आयुष्यामध्ये काही दुःख असे सुद्धा असतात जे आपल्याला कधी सुखाने जगू देत नाहीत, आणि आपल्या आयुष्यामध्ये काही कर्तव्य असे सुद्धा असतात जे आपल्याला इच्छा नसताना सुद्धा पूर्ण कराव्या लागतात. आयुष्यातून तुमच्याकडून जे हिरावल्या गेलं त्यासाठी दुःख करू नका. जे तुमच्याकडे नाही ते तुमचं नव्हतंच असा विचार करायला शिका. यामुळे तुमच्या आयुष्यातील दुःख आपोआपच कमी होईल.
जी मजा स्वतःची ओळख बनवण्यामध्ये आहे, ती मजा दुसऱ्याची सावली बनून राहण्यामध्ये नाही. म्हणून सर्वात जास्त लक्ष स्वतःची ओळख बनवण्यामध्ये खर्च करा. वेळ तर वेळ आल्यावरच बदलते, पण माणूस कधी बदलेल हे सांगताच येत नाही. पैशामुळे मिळालेला आनंद फक्त काही वेळासाठी आपल्याला आनंद देऊ शकतो, पण आपल्या माणसामुळे मिळालेला आनंद आपलं आयुष्यच बदलू शकतो. नातं मनापासून निभावण्याची फक्त एकच सजा मिळते. विश्वास ठेवणाऱ्या माणसालाच फक्त विश्वासघात मिळते. आयुष्यामध्ये संपल्यासारखं असं काहीच नसते. जेव्हा एक गोष्ट संपते तेव्हा दुसरी गोष्ट तुमची नक्कीच वाट पाहत असते. म्हणून कधीच गेलेल्या गोष्टीसाठी पश्चाताप करून स्वतःला त्रास करून घेऊ नका, कारण पश्चाताप तुमचा भूतकाळ बदलू शकत नाही. चिंता तुमचं भविष्य सावरू शकत नाही. त्यामुळे वर्तमानाचा आनंद घ्या आणि सुखानं तुमचं आयुष्य जगा. रडल्यामुळे माणूस कधीच कमजोर होत नाही, उलट रडल्यामुळे माणूस आणखी कठोर बनतो. आयुष्यामध्ये असा जीवनसाथी निवडा जो तुमच्या बोलण्यापेक्षा तुमचा शांतपणा समजून घेईल. असा जीवनसाथी तुम्हाला मिळाला तर तुम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमी भासणार नाही. जगातील सर्वात शक्तिशाली माणूस फक्त तोच असतो जो प्रत्येक गोष्ट ठोकरीतून शिकतो. कधी कधी आयुष्यात इतकं दुःख येतं, दुःख दुःखा इतकं त्रासच देत नाही. आपल्याला फक्त तीच माणसं रडवू शकतात ज्यांना आपल्या रडण्याचं कारण माहीत असतं. ज्या माणसावर आपण नाराज होतो, हक्क गाजवतो, अशाच माणसासोबत आपलं नातं मनापासून मजबूत असतं. म्हणूनच आपण त्या व्यक्तीवर खूप नाराज आणि खूप अपेक्षा ठेवत असतो. कोणतीही गोष्ट जेव्हा आपण गमावतो तेव्हाच आपल्याला कळते की त्या गोष्टीची किंमत काय होती. आयुष्यामध्ये कोणासाठी कितीही करा, काहीही करा, पण कोणीही तुमच्यावर तुमच्या इतकं प्रेम कधीच करू शकत नाही. म्हणून दुसऱ्यासाठी जगायच्या अगोदर स्वतःच्या मनाचा आणि भावनांचा विचार करा आणि आनंदी आयुष्य जगा. प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कोणाजवळ व्यक्त करू नका, कारण लोक सुखांना नजर लावतात आणि दुःखावर मीठ सोडतात. मित्रांनो, जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागावायची बंद होते, किंबहुना तुमच्या कुठल्याही कृतीचा तिच्यावर परिणाम होत नाही, तेव्हा समजून जा तुम्ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची जागा गमावली आहे. मित्रांनो, या व्हिडिओमधील विचार तुमच्या मनाला नक्कीच स्पर्श करून गेले असतील. तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.